40 पाणीचे जे बॉटलचे जार आहेत ते आपल्याला मिळाले, त्यांचे मनापासून आभार आहेत। टाकपाडा पाणी कंपनी रिअल ऑक्सी यांच्या माध्यमातून 20 बॉक्स पाण्याचे बॉटल मिळालेले आहेत, त्यांचे मनापासून आभार आहेत। मोतीराम बुधाजी भोईर यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये 10 किलो चिकनची सुविधा करण्यात आली, त्यांचे मनापासून आभार आहेत। जनरेटर श्री पंकज वामन पाटील साहेब यांच्या माध्यमातून मिळालं, त्यांचे मनापासून आभार आहेत। श्री नितीनजी गावडे यांच्या माध्यमातून संघाचं संगीत रचलं गेलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहेत। प्रवीणजी पाटील ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट मंडप डेकोरेटर्स हे काम मात्र पार पाडण्यात आलं, त्यांचे मनापासून आभार आहेत। श्री पंकज वामन पाटील यांचे मनापासून आभार असणार आहेत। देणगीदारामध्ये श्री मोहन विठ्ठल पाटील यांच्या माध्यमातून 11,111 रुपयाची देणगी, किरण भालचंद्र पाटील देणगी त्यांच्या माध्यमातून आली। श्री महेंद्र पाटील साहेब समाजसेवक साईनाथ नगर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी, बहुजन विकास कामगार संघटना ॲडव्होकेट नितीन भोईर आणि नरेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी, कैलासवासी जतीन सुदाम पाटील यांच्या सौजन्य यांच्या स्मरणार्थ सौजन्य केलेले श्री हरीश सुदाम पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी, सुरेश लक्ष्मण पाटील यांच्याकडून 5,000, आगरी सेनेचे प्रवक्ते जयेश पाटील साहेब चंदनसार आणि आगरी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री कैलास पाटील काका विरार यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आल्या आहेत। दिनेश पाटील नारंगी यांच्याकडून 3,333, आत्माराम दामोदर पाटील यांच्याकडून 3,000, प्रताप भालचंद्र पाटील साहेब गडगावपाडा यांच्याकडून 3,000, दीपक गजानन गावडे यांच्याकडून 2,000, राजू भोईर यांच्याकडून 2,000, गणपत बाबू पाटील 1100 रुपये, दिनेश रामचंद्र पाटील 1,000, देवेंद्र काशीनाथ पाटील 1,000, दत्तात्रय हरी पाटील 1,000, विजय मात्रे 500 रुपये, महेंद्र मात्रे 1,000, चिवडा कंपनीचे राजा यांच्याकडून 500 रुपये, त्यानंतर शिवम शुक्ला यांच्याकडून 500 रुपये, कमलाकर मात्रे 500 रुपये, जगदीश मात्रे 500 रुपये आणि श्रीगाव मास्टर 40+A टीम यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आल्या आहेत। रमेश आशा पाटील 1,000, परशुराम गावडे 500 रुपये, प्रवीण गोसावी यांच्याकडून 1,500 रुपये, महेश भोईर यांच्याकडून 500 रुपये, त्यानंतर महेश भालचंद्र पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी, मुकेश दामा पाटील वैतरणा 10,000 रुपयाची देणगी, दीपक महादेव भोईर 500 रुपये, वसंत विठ्ठल पाटील शिरगाव 1,500 रुपयाची देणगी, श्री कैलास पाटील तलावपाडा फरसपाडा 3,000 रुपये आणि श्री डी के पाटील साहेब वैतरणा तलावपाडा यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी। सर्व देणगीदारांचं मनापासून आभार आहेत आणि पुढील जे सन्मान आहेत ते सन्मान या ठिकाणी केले जाणार आहेत। अग्रकुल समाज सेवा मंडळाचे सचिव सन्माननीय प्रदीपजी घर साहेबांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आदरणीय दिनकर पाटील मामा यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं आणि मंचाच्या दिशेने तर विनंती असेल आपण मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहेत, स्थानापन्नही व्हायचं आहेत। पुढील सन्मान आहेत ते शिरगाव संघाचे होणार आहेत। शिरगावचे आपले परिसर मास्टरची टीम आहेत, मी ज्यांची नावं घेईन त्या सर्वांनी लवकरात लवकर व्यासपीठावरती पोहोचायचं आहेत, ही नम्रतेची विनंती आहे। मनोज पाटील, दीपक पाटील, लंकेश भोईर, किसन पाटील, अमय पाटील, किशोर पाटील, सुरेश पाटील, संदीप पाटील, लक्ष्मण पाटील, विशाल भोईर, सचिन शिंदे, विश्वास पाटील, पद्मन पाटील, जयवंत पाटील, नागेश पाटील, मोरेश्वर पाटील आणि त्यांचे अन्य सहकारी या सर्वांना विनंती, सर्वांनी मंचाच्या दिशेने यायचं आहेत। आपला स्वागत सन्मान आहे तो स्वागत सन्मान या ठिकाणी होणार आहे। चला रणजितजी किने आपण या व्यासपीठावरती यावं। 50 किलो आजच्या दिवसामध्ये मटनची सुविधा आपल्याला दिनकर मामा यांच्या शुभ हस्ते पाहायला मिळाली। काही वेळामध्ये सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत। मी डॉक्टर साहेबांना विनंती करेन, डॉक्टर साहेब आपल्या शुभ हस्ते हे सन्मान केले जाणार आहेत, त्यामुळे आपण पुढे थांबायचं आहे। एक वेळ नाही तर आता आपल्याला कंटिन्युअसली इथे थांबायचं आहे। समोरच्या दिशेने सन्मान केले जाणार आहेत। सुरुवातीला मनोज पाटील या शिरगाव परिसर मास्टर बी संघाचे आणि मनोज पाटील नुसतं शिरगाव मास्टर संघासाठी नाही, स्टुडंट 11 विरार
सुरुवातीला जुनी कालची आठवण असेल तर प्रत्येकाला माहित आहे स्टुडंट विरारचा संघ होता. त्या स्टुडंट 11 विरारसाठी गेली कित्येक वर्ष त्या जीवदानी 11 विरार स्टुडंट 11 विरारसाठी ज्यांनी क्रिकेट खेळले आहे ते मनोजी पाटील आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब टाळ्यांसाठी टॅक्स नाही, टाळ्या वाजवत राहा कारण की ही जुनी पिढी आहेत आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यामुळे हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय मनोज पाटील साहेबांचा. त्यानंतर दीपकजी पाटील यांचाही सन्मान केला जाणार आहे. या आयोजकांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये खास करून आयोजन करणं तितकं साधं सोपं काम नव्हतं, पण त्याच्या पाठीमागे दीपकजी पाटील यांची ही मेहनत आहे, प्रचंड मेहनत आहे आणि दीपक पाटील यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर लंकेशजी भोईर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. लंकेश भोईर आहेत का त्यानंतर घेऊयात. त्यानंतर पुढील आहेत किसनजी पाटील, माजी सरपंच किसनजी पाटील. त्यानंतर किसनजी पाटील आहेत का नाहीत. त्यानंतर अमय पाटील, अमयजी पाटील यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला अमयजी पाटील आपण या पुढे अमय पाटील यांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर वडील सन्मान आहे किशोर पाटील, किशोर पाटील नाही आहेत. सुरेश पाटील आहेत का सुरेश काशीनाथजी पाटील आहेत. या सुरेशजी पाटील यायचे आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत सुरेशजी पाटील साहेब, आपण यायचे आहेत. सुरेशजी पाटील साहेबांचा सन्मान होणार आहेत. त्यानंतर संदीप पाटील, किसन पाटील साहेब आहेत. या किसनजी पाटील साहेब आपण यायचे मंचावरती यायचे आहेत. आता शेवटचे काही क्षण राहिलेले आहेत, बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला बिझी व्हावं लागेल व्यासपीठावरती. आदरणीय सुरेशजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो या ठिकाणी केला जातोय. सुरेशजी पाटील साहेबांचा सन्मान. त्यानंतर माझी सरपंच आदरणीय किसन पाटील साहेबांचा सन्मान आपण करूयात. सरपंच किसनजी पाटील साहेब, कारण की योगदान त्यांचंही आहे, महत्वाचं आहे आणि या 2 दिवस स्पर्धेमध्ये आयोजन करताना मात्र लक्ष संपूर्ण जेवणाच्या सुविधेवरती लक्ष ठेवून मात्र हे व्यक्तिमत्व सातत्याने उभं राहिलं आणि आज त्यांचाही सन्मान आहे तो सन्मान मात्र या मंचाच्या दिशेने केला जातोय. डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब याच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान आहे संदीप पाटील आहेत का संदीप पाटील असतील तर यायचे आहेत. लक्ष्मण पाटील लक्ष्मण पाटील यायचं. लक्ष्मण पाटील चला आहेत. लक्ष्मण पाटीलचा सन्मान करूयात. संदीप पाटील नाही पर्यंत संदीप पाटील आपण यायचे आहेत. लक्ष्मण पाटील आहेत, सिनियर सिटीजन आहेत, नेहमी शिरगावचं कुठलंही क्रिकेट असू द्यात, शिरगावचं सध्याच्या घडीला शिरगाव स्पोर्ट्स असू द्यात, शिरगाव 40+ असू द्यात आणि संपूर्ण जेवणाच्या त्या मंडपामध्ये ज्यांचं लक्ष होतं असे लक्ष्मणजी पाटील आहेत, त्यांचे मनापासून आभार आहेत. त्यानंतर विशाल भोईर आहेत आपले बंधू त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विशालजी भोईर बंधू आहेत आपल्या, त्यांचाही सन्मान केला जाईल. आणि एक महत्वाचा व्यक्तिमत्व खेळाडू अजूनही आपण पाहिलं तर दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूपैकी खेळाडू आहेत विशाल भोईर बंधू यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान होईल सचिन शिंदे आहेत का संदीप पाटील आला असतील तर या. सचिन शिंदे नाही आहेत. त्यानंतर विश्वास पाटील गोली आहेत का गोली असतील तर गोली आपण यायचे आहेत. विश्वास पाटील, पद्मन पाटील भरत गरत असतील तर भरत गरत आपण यायचे आहेत. पद्मन पाटील, भरत गरत चला गोली येतात. गोली यांचा सन्मान आहे. गोली यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर लंकेश भोईर यांचा सन्मान आपण करूयात. लंकेशजी भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल
लंकेशजी भोईर साहेबांचा सन्मान तो सन्मान केला जाईल. या आयोजन कमिटीमध्ये व्यासपीठावरती कोण मान्यवर येत आहेत, कोणाचा सन्मान करायचा आहे, या गोष्टी आम्हाला लंकेश भोईर सातत्याने सांगत होते. त्यानंतर दिगंबर मात्रे दिगंबरनं भरपूर मोठं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. तर दिगंबर मात्रे यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. दिगंबर यांचा सन्मान आपण करूयात, कारण की कुठलीही स्पर्धा असू द्यात, शिरगाव स्पोर्ट शिरगावचे असू द्यात, आग्रिकोली सांस्कृतिक शिरगाव तर ए टीमचे असू द्यात, या शिरगाव प्रीमियर लीग असू द्यात, मी दिनकर मामा यांना विनंती करतो. दिनकर मामा डॉक्टर साहेब आपण स्थानपन्न व्हायचं. दिनकर मामा आपण जॉईन व्हायचं. दिनकर मामा आपण जॉईन व्हायचं. त्या ठिकाणी सन्मानित केलं जाईल दिगंबर मात्रे आणि दिगंबर मात्रे यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. डॉक्टर साहेब आहेत आणि दिनकर पाटील मामा आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दिगंबर यांचा सन्मान सध्याच्या घडीला केला जातोय. दिगंबर मात्रे यांचा सन्मान आहे तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. मंडळाचे सचिव प्रदीपजी गरज घोडबंदरचे आहेत, त्यांना विनंती असेल तर आपण यायचं लगेच. प्रदीपजी गरज. चला प्रदीपजी गरज आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. मी दिनकर मामांना विनंती करतो, या मंडळाचे सचिव आहेत घोडबंदरचे आहेत आणि त्यांचा सन्मान तो सन्मान या मंचावरती केला जातोय. सन्मानात पुढील सन्मान केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी गुणलेखकाची भूमिका बजावली, स्कोरिंग चांगले असेल तर समालोचनासाठी देखील तितकंच चांगलं समालोचन देखील होतं. ते तुषार पाटील होते आणि या मंडळाचे ऑफिशियली स्कोरर आहेत आणि या प्रत्येक गोष्टी रेग्युलरली त्यांना माहित आहेत. तर तुषारजी पाटील यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेन या मंडळाचे अध्यक्ष विश्वास भोईर साहेब यांना विनंती असेल मोगरपाडा गावशे आपला शुभ असा सन्मान केला जाईल. तुषारजी पाटील यांचा सन्मान आहे, कारण की गेले 2 दिवस ॲक्युरेट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आणि कॅल्क्युलेशन प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेटेड आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते तुषारजी पाटील आहेत आणि त्यांचाही सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर शिरगावचे महेंद्रजी मात्रे असतील तर आपण यायचं आहेत. महेंद्र मात्रे आपलाही सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहेत. महेंद्रजी मात्रे आपण असतील तर आपण या. त्यानंतर एक सन्मान आणखीन जो बाकी ठेवला होता खास करून या शिरगाव टीमनं, तो शिरगावची जी ए टीम आहे 40+ जिनं या स्पर्धेसाठी आपल्याला देणगीदार स्वरूपामध्ये मदत केलेली आहे, त्याचे डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. शिरगाव ए टीम यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतोय, डॉक्टर साहेब आपण पुढे यायचं आहेत. आपला सन्मान आहे, टीमचा सन्मान आहे तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय दीपकजी पाटील आणि दिनकर मामा यांना विनंती असेल आपण यायचंय पुढे. दिनकर मामा आणि दीपकजी पाटील साहेब, शिरगाव ए टीम ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला 5,000 रुपयाचं योगदान दिलंय, त्याबद्दल त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. दोघांच्या खांद्यावरती सध्या सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याला थोडस घाई करूया, कारण की भरपूर वेळ होईल, नाहीतर मग बाकीच्या टीम्स आहेत त्यांना जायला उशीर होईल आणि दूरवरती प्रत्येकाला जायचं आहे. घोडबंदरचा संघ आहेत तिथे उत्तरही आहेत, त्यांनाही भरपूर दूरवरती जायचं आहे. त्यामुळे ढोकालेचे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे थोडंसं घाई करण्याचा आपण प्रयत्न करतोय. पण त्यापूर्वी काही सन्मान राहिलेले आहेत.
डीजे 2 दिवस ज्यांचा डीजे आपण पाहिला ते आई जुदानी म्युझिकल ग्रुप शिरगाव, आई जुदानी म्युझिकल ग्रुप शिरगाव यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन धनेश पाटील आणि जयदीप आपण यायचं पुढे आपलाही सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. 2 दिवस आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला आहे ते खास करून आपण पाहिलं तर डीजेचे धनेश पाटील आणि जयदीप यांना विनंती असेल आपण दोघांनी यायचं आहे. मंडप डेकोरेटर्स प्रवीण दादा 2 मिनिटं या ठिकाणी यायचं. चला चला धनेश पाटील आणि जयदीप आपण लवकरात लवकर यायचं. चेतन किनी विनंती, चेतन किनी आपण यायचं आहे. चेतन किनी चला यायचं. दोन्ही डीजे ऑपरेटर आपले आहेत त्यांना विनंती आपण यायचंय पुढे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय रमेशजी पाटील साहेब सरपंच, माजी सरपंच आदरणीय रमेशजी पाटील साहेब आहेत. रमेशजी पाटील साहेबांना विनंती असेल सर आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आई जुदानी म्युझिकल ग्रुप शिरगाव आणि नुसतं म्युझिकल ग्रुप नाहीत तर ऑर्केस्ट्रामध्ये आपल्या परिसरामध्ये फेमस असलेला बँड आहेत ज्यामध्ये डीजे जयदीप आणि ऑर्गन प्लेअर म्हणून धनेश पाटील यांनाही आपण पाहतायत. तर हे 2 प्रसिद्ध आपल्यामधील व्यक्तिमत्व आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. इथे समोर त्यानंतर आपले दोन्ही पंच आपल्या नारंगी गावच्या आमच्या जोडीने सातत्याने रेग्युलरली असणारे जगदीश भोईर सर आणि जयप्रकाश सर दोघांनाही विनंती आहेत. दोन्ही पंच या मुख्य व्यासपीठावरती यायचे आहेत. रखरखत ऊन, भरपूर सारं ऊन होतं आणि अशा उन्हामध्ये अशा परिस्थितीमध्ये पंचांच्या माध्यमातून राहणं काही काहीची कामं नाहीत. आणि नारंगीचं मैदान तर प्रत्येकाला माहीतच आहेत. त्याच नारंगीच्या गावामधून बिलॉंग करणारे हे दोन्ही पंच एका बाजूला जयप्रकाश सर आणि दुसऱ्या बाजूला जगदीशजी भोईर सर, जगन सर यांचाही सन्मान आहे तो सन्मान केला जाणार आहे. मी मामाने विनंती करतो दिनकर मामा आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. नारंगी गावचं ही 2 व्यक्तिमत्व आहेत, एक जयप्रकाश सर आणि दुसऱ्या बाजूला जगनजी भोईर सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुरुवातीला सन्मान आहेत सन्मान केला जातो या ठिकाणी आपण पाहिलं तर जयप्रकाश सर जेबी सर त्यांचा सन्मान आहेत. त्यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी डॉक्टर पांडुरंग पाटील साहेबांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहेत. आपल्या शुभ हस्ते जगदीश भोईर सर यांचा सन्मान केला जाणार आहे. 2 चांगले मित्र पण आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आता सन्मान होणार आहेत. जगदीश भोईर सरांचा सन्मान आहे तर डॉक्टर पांडुरंग पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहेत. मायची शॉल, पुष्पगुच्छ या ठिकाणी आणि सन्मान चिन्ह आहेत. ती सन्मान चिन्ह देऊन भारतीय संस्कृती जपण्याचा आणि जोपासण्याचा आपण सर्वजण अविरतपणे काम करत आहोत. मान्यवरांचं स्वागत सन्मान या मंचावरती केलं जात आहे. त्यानंतर पुढील सन्मान केले जाईल. 2 दिवस आता तुम्ही किती स्पर्धा खेळल्या अग्रिकोळी समाजसेवा मंडळ ठाणे नाही माहीत पण या युट्यूबला भरपूर वेळ तुम्ही मॅचेसही पाहिल्या असतील. पण डीबीएन लाईव्ह या परिसरातील एक असं चॅनल आहे ना की ज्या चॅनलला तुम्ही गेल्यानंतर प्रत्येक गोष्टी तुम्हाला अप टू डेट पाहायला मिळतील. म्हणजे स्कोरिंग देखील व्यवस्थित होती, प्रॉपर सर्व काही होतं. आणि पालघर जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डीबीएन लाईव्ह आणि ही संपूर्ण जी मुलं आहेत ना ही संपूर्ण आगरी आहेत. हेही आपल्याला अभिमान आहेत. या नारंगी गावची सर्व मुलं आहेत, आगरी कुळ मुलं आहेत आणि त्यांनी स्थापित केलेलं डीबीएन लाईव्हचं चॅनल आहेत. आणि डीबीएन लाईव्ह आज एकाच दिवसामध्ये 3 नाही 3 4 ठिकाणी त्यांनी कव्हरेज केलेलं आहे. अशी डीबीएन लाईव्ह टीम आहेत. तर डीबीएन लाईव्हचा सन्मान आहे तो सन्मान आपण या मंचाच्या दिशेने करणार आहोत. मी विनंती करेन डीबीएन लाईव्हचे नयन टांडेल, त्यानंतर कॅमेरामॅन साहिल आहेत आणि दुसऱ्या बाजूला सागर आहेत. हे 3 जण आज या ठिकाणी खूप चांगलं काम पार पडलेलं आहेत. तर नयन टांडेल आपण यायचं या ठिकाणी सन्मान केला जाईल. डीबीएन लाईव्ह प्रत्येक गोष्टी ॲक्युरेट आणि पहिलं खास करून असं चॅनल आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये प्लेयर पोझिशन दाखवणारा पहिलं चॅनल आहे. वॅगन व्हील दाखवणारा पहिलं चॅनल आहे. प्लेयर कॉन्ट्रीब्युशन दाखवणारा पहिलं चॅनल आहे. ते सध्या डीबीएन लाईव्ह आहेत आणि डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी सागर आहेत. सागर यांना सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेन प्रताप पाटील मामा यांना विनंती असेल आपण यायचं पुढे. प्रताप पाटील मामा आहेत आणि किरण पाटील यांच्या माध्यमातून ते आपल्याला डीबीएन लाईव्हचं खास करून सहकार्य लाभलं होतं. तर सन्मानित केलं जाईल डीबीएन लाईव्हची टीम. सागर आहे सध्या, सागर यांना आपण पाहिलं आज
डिजिटल स्कोरर एडिटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले आणि हा सन्मान केला जातो डीबीएन लाईव्हच्या संपूर्ण टीमचा. एकदा टाळ्यांचा गजर आहे तो डीबीएन लाईव्हच्या टीमसाठी व्हायला हवा. एक चांगलं प्रक्षेपण, क्लीन नेटवर्क अँड क्लिअरिफिकेशन सर्व काही गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल समालोचक कक्षामध्ये त्यांचा आवाज. काल आपण 4 आवाज ऐकले, आज आपण 3 आवाज ऐकले, पण नेहमीच ज्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या काही गोष्टी आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्या कॉमेंट्री पॅनलचे सर्व आहेत ते तुकाराम मांगेला सर, द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, विश्लेषक गुरु म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत ते तुकाराम मांगेला सर यांचा सन्मान आहे. तो सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी पुन्हा विनंती करेन मान्यवर कक्षामध्ये उपस्थित असलेले आदरणीय व्यक्तिमत्व दिनकर मामा आहेत, त्यानंतर स्पर्धेचे आयोजक दीपक दादा आहेत. यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल द व्हॉइस ऑफ नारंगी, द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर यांचा सन्मान. आजच्या दिवशी भेट दिलीत, आजच्या दिवशी अगदी फ्री असल्या कारणामुळे त्यांना 2 दिवस इन्व्हिटेशन होतं, परंतु कालचा दिवस ताई देऊ शकला आणि आजच्या दिवसामध्ये समालोचन मात्र पोहोचवण्यामध्ये आतापर्यंत आपल्यापर्यंत यशस्वी झाल्यात. तर तुकाराम मांगेला सरांचा सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये व्हायला हवा. त्यानंतर ठाण्याच्या परिसरामध्ये ज्यावेळी समालोचन केलं त्यावेळी मित्र म्हणून आमचे एक मित्र लाभले, ते आदेश ठाकूर होते. मोगलवाडा खास करून गावामधून बिलॉंग करताना. तर आदेशजी ठाकूर आणि या मंडळाचे मला तर वाटतं की स्थानिक कॉमेंटेटर आणि मंडळाचे कॉमेंटेटर म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिकाही आहे. तर आदेशजी ठाकूर यांचा सन्मान आहे, तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जाणार आहे. मी आदेश ठाकूर यांना विनंती करतो आपण यायचं पुढे आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन विश्वास भोईर यांनाही विनंती करेन. त्याच्यासोबत मी विनंती करेन पुन्हा या मान्यवर कक्षामध्ये दाखल असलेल्या आदरणीय कमलाकरजी आहेत. कमलाकरजी आपणासही विनंती आहेत, आपणही पुढे यायचं आहेत. सन्मान या ठिकाणी केला जातो. आपण पाहिलं तर आदेशजी ठाकूर आहेत आणि आदेशजी ठाकूर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान या ठिकाणी केला जातोय आदेशजी ठाकूर यांचा सन्मान आहे. व्यासपीठावरती अजून आपण एक सन्मान करणार आहोत. गेले 2 दिवस ज्यांचा आवाज आपण समालोचन कक्षामध्ये ऐकलाय आणि फार छोट्या कालावधीमध्ये आज समालोचन क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करत असलेले आमच्या खुबरी गावचे आमचे सहाय्यक समालोचक नेहमीच काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न तेही करत असतात. धनंजय पाटील आहेत, जे गेले 2 दिवस या आगरी कोळी मास्टर चषकासाठी ज्यांचा आवाज आपण ऐकलाय. धनंजय पाटील यांचा इथे सन्मान व्यासपीठावरती केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर पांडुरंग पाटील, ते पुढे येतील. गेले 2 दिवस कोपरी गावचा एक आवाज फार छोट्या कालावधीमध्ये या समाजाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी कामगिरी ज्यानं केलेली आहे असं धनंजय पाटील यांचा इथे सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. कारण ही स्पर्धा असेल, कारण आमच्या जोडीनं बऱ्याचशा स्पर्धा तेही कव्हर करत असतात आणि त्यांचा हा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. अजूनही काही गोष्टी आहेत आपण सन्मान करणार आहोत आणि पुढे एकदा सूत्रसंचालन करण्यासाठी धनंजय पुढे येतील. त्यानंतर घनश्याम भोईर आमचे समालोचक मित्र शिरगावचे याच गावातील घनश्यामजी भोईर यायचे. घनश्यामजी भोईर समालोचक मित्र घनश्यामजी भोईर असतील तर आपण या. आपलाही सन्मान आहे तो सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. घनश्यामजी भोईर यायचं. दिनकर मामा यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होणार आहेत. चला घनश्यामजी भोईर कुठे आहेत? घनश्यामजी भोईर आपण लवकरात लवकर यायचं आहे. आपला सन्मान आहे तो सन्मान दिनकर पाटील मामा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाणार आहेत. तर मला विनंती आहे आपण चेतन किनी सीके चेतन किनी सीके आपण यायचं लवकरात लवकर. चेतनजी किनी यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहेत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भरपूर सारं सहकार्य लाभलेलं आहेत ते चेतनजी किनी सीके यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांच्यासोबत घनश्यामजी भोईर यांचाही सन्मान या मंचावरती होणार आहेत. चला दोन्ही व्यक्तिमत्व थोडंसं लवकर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आहेत
ते स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाणार आहेत। जोपर्यंत हे दोन्ही व्यक्तिमत्व येतील तोपर्यंत आपण या मंडळाचे अध्यक्ष आगरी कोळी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विश्वास भोईर साहेब यांना विनंती असेल या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत आणि शिरगावच्या गावामध्ये प्रथमतः स्पर्धेचं आयोजन केलं होतं तर त्या स्पर्धेबद्दल आपल्याला कसं वाटलं, हे मैदान कसं वाटलं आणि स्पर्धा कशा प्रकारे पार पडली याबद्दल आपलं मनोगत। आज आगरी कोळी समाजसेवा मंडळामध्ये पार पडलेल्या या स्पर्धा शिरगाव मास्टर्स यामध्ये प्रथम क्रमांक डोकाली मास्टरने पटकावला आणि द्वितीयमध्ये घोडबंदर मास्टर। दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन। आज बऱ्याच स्पर्धा झाल्या, त्यामध्ये शिरगाव संघाने भरपूर वेळ घेतला की आम्हाला स्पर्धा भरवायची आहे पण आम्हाला ग्राउंड उपलब्ध नव्हता आणि त्यांनी ग्राउंड उपलब्ध करून जो वेळ घेऊन जी आज स्पर्धा भरवली आणि त्याला जो न्याय दिला तो इतका उत्तम दिलेला आहे की त्यांची जी प्रशंसा करावी ती थोडीच आहे। मी कालपासून इथे 10 वाजल्यापासून आलेलो, 10 वाजल्यापासून मला दीपक पाटील हे 10 वाजल्यापासून एकच सांगतात, साहेब काय चुकले का, तर काही चुकी असेल तर माफ करा। जिथं सुरुवात ही नव्हती झाली त्या दिवसापासून ते आतापर्यंत एकच गोष्ट सांगतात की काय चुकी आमच्याकडून राहिले का, काही अजून काय करायला पाहिजे होतं का, पण इथं काही करायला पाहिजे होतं ते मलाच सुचत नाही अजून। आणि इतकं छान आयोजन आणि नियोजन सर्व शिरगाव मास्टरचे जे कोणी खेळाडू, खरंच प्रत्येकाचं नाव घ्यायला मला समजा इथं अपुरा वेळ असल्यामुळे कोणाचं इतकं नाव मी घेऊ शकत नाही, पण प्रत्येक खेळाडूने जो प्रयास केलेला आहे तो खूप 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 चांगल्या प्रकारे केलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या संघांनी जो मला आजपर्यंत सपोर्ट दिला त्यामुळे आज कालच्या दिवसामध्ये आपल्याला एक नवीन संघ जोडला गेला आणि आता आपल्या संघामध्ये 15 मंडळामध्ये 15 संघ झालेले आहेत। अजूनही 3 संघ येत्या 10 दिवसाच्या आत आपल्या मंडळामध्ये जोडतील। 3 फाईल आपल्याकडे यायला तयार आहेत आणि असाच मंडळ आपला पुढे चाललेला आहे आणि तुमच्या सहकार्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे। म्हणून या सर्व आगरी कोळी समाजसेवा मंडळाचे मी खूप 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 ऋणी आहे। अशीच मला साथ द्या आणि हे मंडळ पुढे घेऊन जा आणि आपल्या खेळाडूंना बरेच दूरवर जायचं आहे, त्यासाठी जास्त काही बोलत नाही आणि मी माझं भाषण आवडतं घेतो। जय आगरी कोळी। आता लगेच ट्रॉफी बक्षीस वितरण समारंभ आपण करतो। किशनजी पाटील या आपण वरती या। ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल। या स्पर्धेतील सुरुवातीला जे प्राइज आहेत ते प्राइज या ठिकाणी आपण देणार आहोत। सुरुवातीला ट्रॉफी दिली जाईल या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। काय वाटतंय, कोण वाटतंय, डोकाली टीम कोण वाटतंय का? दीपक या बाजूला, दुसऱ्या बाजूला मला पाहिजे घोडबंदर पाहिजे। कोण आहे का घोडबंदर, कोण आहे का? जास्त वेळ नाही आपल्याकडे, पटकन सांगायचंय नाव सांगायचंय, हात नाही दाखवायचं, नाव सांगायचंय। हा दीपक एकच नाव आहे का? तो खेळाडू आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। या स्पर्धेमध्ये 38 धावा त्यानं देऊन 38 धावा देऊन त्यानं मैदानावरती 7 विकेट्स मिळवलेला आहे। तो खेळाडू आहे टीम ढोकाली मास्टर संघाचा दीपक पाटील। दीपक पाटील ठरला त्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। हे प्राइज या व्यासपीठावरती दिलं जाणार आहे। बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचं प्राइज देण्यासाठी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूया। त्या ठिकाणी डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब ज्यांना विनंती आपण यायचं पुढे आपल्या शुभ असं दिलं जाईल। बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे प्राइज आहे ते मात्र दिलं जात आहेत। उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक आहे ते मात्र दिलं जात आहेत। शिरगाव परिसर मास्टर बी संघ यांच्या वतीने आयोजित असलेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरल्यात। नाव आहे दीपक पाटील। अभिनंदन दीपकजी पाटील, आपल्याकडे वेळ नाही अन्यथा तुमची बाईट्स घेतली असती। त्यानंतर या स्पर्धेतील देऊया बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट। कोण वाटतंय बेस्ट बॅटर? कोण? परत दीपक नावावरती नाही शिक्का मारू शकत। पहा त्या खेळाडूच्या नावी आहेत 26 चेंडू मध्ये 93 धावा, 93।
एक काहीतरी वेगळं नाव आलंय. तो खेळाडू आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर मिलाफ. मिलाफ ठरला त्या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 26 चेंडूमध्ये 93 धावा करणारा मिलाफ या बॅचचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आहे. कमलाकरजी म्हात्रे साहेब आहेत, त्यांना विनंती असेल आपण यायचं आहेत. आदरणीय कमलाकरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहेत. ढोकाली मास्टर संघाचा खेळाडू आहे दीपक. तिथून मिलाफ यांना आपण पाहिलं 93 धावा 26 चेंडू मध्ये त्याने केल्यात आणि त्यांना मात्र प्राइज आहेत ते प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे. थँक्यू. त्यानंतर या स्पर्धेतील आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहेत ते आपण आता संघाला देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज आयोजकाने म्हटलंय कॅन्सल केलेले आहेत. का कॅन्सल केलं नाही माहीत, पण आता आयोजक सांगतात की थोड्या भयामध्ये देऊयात. पण त्यापूर्वी देऊयात तृतीय पारितोषिक. आणि तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरणारा संघ आहे, टीमचं नाव आहे उत्तन मास्टर. उत्तन संघ ठरलाय तृतीय विजेता संघ. मान्यवर आहेत, मान्यवरांना मध्ये घ्या. आदरणीय सर्वसन्मान्य मान्यवर आहेत ते सर्वसन्मान्य मान्यवर आहेत ते सध्या आहे तिथून. आणि ही ट्रॉफी दिली जात आहे. टाळ्या टाळ्या व्हायला उत्तर मास्टर उत्तर संघासाठी चांगली चांगली कामगिरी राहिला आहे. थँक्यू उत्तन, मनापासून आपले आभार आहेत. आपण आलात आणि प्राइज ही आपण पटकावलं त्याबद्दल आपल्या मनापासून अभिनंदन असणार आहेत. त्यानंतर या स्पर्धेतील जास्त बळ न घेता आपण मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज देऊयात. मॅन ऑफ द सिरीज घोडबंदर कोणीतरी आहे का तरी सांगा. संदीप, एक नाव येतं संदीप. इथे ढोकाली 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 सांगतात मिलाफ सांगतात परत. आता मिलाफला मिळालंय पण मिलाफला द्यायचं का परत पाहूयात. पहा त्या खेळाडूची कामगिरी पहा. त्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये रन केल्यात 35 बॉल मध्ये 94 रन. किती? 35 बॉल मध्ये 94 रन. त्यानं गोलंदाजी करताना 48 धावा देऊन 3 विकेटही घेतल्यात. तो खेळाडू आहे. आता मिलाफनं गोलंदाजी केलाय की नाही केली हाही प्रश्न आहे. नाही केली, मिलाफ स्वतः संघ नाही केली, पण गोलंदाजी केलाय, 3 विकेटही घेतल्यात, 94 धावाही बनवल्यात. त्या खेळाडूचं नाव आहे टीम घोडबंदर मास्टर संघाचा संदीप थोरात. संदीप थोरात आणि संदीप थोरात. संदीप जास्त नाही संदीप थोडस 2 मिनिटं. कारण पहिली मॅन ऑफ द सिरीज आहे. पहिली मॅन ऑफ द सिरीज भेटली की बोलावं लागतं. आता तुम्हाला बोलावंच लागणार आहे. आयुष्यामध्ये पहिलं काही काही मिळालं का माणूस आनंदी असतो. आता पहिली मॅन ऑफ द सिरीज मिळालेली आहेत. किती आनंदी आहात साहेब? आयुष्य गेलं हे सिरीज घेऊन पण ही सिरीज भेटली पुरा या वर्षीची फुल फ्लॉप आहे. माझ्या संघाचं मी अभिनंदन करेन का त्यांनी मला खेळायला चान्स दिला, प्रदीप भाईचं आणि आमच्या घोडबंदर मास्टरच्या ए टीमचं अरुण भाईचं. कारण त्यांच्यामुळेच आम्ही आज खेळायला आलो आणि त्यांच्यामुळे आम्ही खेळतोय. बस धन्यवाद. आणि मास्टर तुमचं अरेंजमेंट तर छानच होतं. आता ही ट्रॉफी मिळालेली आहे तो प्रश्न मी तुम्हाला विचारणारच आहे. पण ट्रॉफी मिळाल्यानंतर आज जे जीवनदान मिळत होतं म्हणजे लक फॅक्टर तुमच्या पाठीशी होता. भरपूर वेळा तुम्हाला जीवनदान मिळालेलं आहे. नक्की त्याच्या मागचं कारण काय आहे? का भरपूर जण आता लिंबू मिरचीवाला पण असतो ना काही गेम, पण तसं काही होतं का काय का दुसरं काय होतं? साहेब ॲक्च्युली ना आजारी आहे, गोळ्या चालू आहेत आणि ते आमचा उमेश आहे ना त्यांनी जबरदस्तीने आणले आणि त्याच्यामध्ये खेळत होतो. म्हणजे एकदम म्हणजे आपल्याला माहिती सिरियसनेस आहे. देव पण असतो ना पाठीला, मग त्याच्यामुळे बहुतेक चांगलं झालं. आता मॅन ऑफ द सिरीज मिळालेले आहेत. आनंदी तर भरपूर आहात, खुश देखील भरपूर आहात. आनंदाची गुड न्यूज आधी घरी कोणाला देणार की घराच्या बाहेर देणार? पण घरी देणार. पण घरी कोणाला देणार? माझ्या मुलीला, त्याच्या मुलीला देणार आहेत. तर मुलगी देखील खुश होणार की पप्पांनी
गणपती नाही पण पप्पानी ट्रॉफी आणली हे मुलगी नक्की सांगणार आहेत. हे होते संदीप थोरात जे होते जोरात, त्यांना मिळालेले आहेत मानव दसरीची आकर्षक अशी ट्रॉफी. त्यानंतर देऊयात या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक, आणि द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरणारा संघ आहेत आजच्या दिवसामध्ये डॉमिनेट करणारा गावदेवी घोडबंदर मास्टर संघ ठरलाय या स्पर्धेचा उपविजेता संघ. लंकेश भोईर साहेब आहेत आणि टीम आहेत. सर्व मान्य मामा उठायचे सर्वांनी. ही टीम आहेत आणि संपूर्ण टीम आहे त्या ठिकाणी आपण पाहतायत आणि ट्रॉफी आहे ती ट्रॉफी मात्र दिली जात आहेत. टीमचं नाव गावदेवी घोडबंदर मास्टर विजयी असो. आई गावदेवी माते की, आई गावदेवी माते की जय. आई जुदानी माते की. अभिनंदन अभिनंदन असणार, कॉंग्रॅच्युलेशन असणार आहेत. आणि चॅम्पियन या स्पर्धेचा चॅम्पियन शिरगाव परिसर मास्टर संघ B40+ ची स्पर्धा ज्यांनी जिंकलेली आहे त्या टीमचं नाव आहे डॉमिनेट परफॉर्मन्स करणारा श्री गुरुदत्त ढोकाली मास्टर संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन. चॅम्पियन वही होता है जो सबका हार के रखा है आणि चॅम्पियन आहे गुरुदत्त ढोकाली मास्टर. फक्त 2 मिनिटं तारप्यावरती नाचायचंय, दोघांनाही नाचायचंय. तारपा येईल, तारपा सॉंग येईल दोघांसाठी. आणि दोन्ही टीम ढोकाली मास्टर 2 मिनिटं नाचायचं आहे आणि घोडबंदर आपणही नाचायचं आहे. पाहूया कोण जोरात नाचणार, कोण जोरात नाचणार आणि जो जोरात नाचणार तोच दमनला जिंकणार. आता आम्हाला अध्यक्ष साहेब विश्वास भोईर साहेबांनी सांगितलंय जो जोरात नाचणार तोच दमनला जिंकणार. कोण नाचणार, घोडबंदर नाचणार की दुसऱ्या बाजूला ढोकाले नाचणार. पण आहे वेळ थोडासा, त्यामुळे आपण डीजे धनेजी पाटील आहेत त्यांचेही संगीत ऐकूयात. ही स्पर्धा या ठिकाणी खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली. डीबीएन लाईव्हच्या वतीनं जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्या सर्वांचा मनापासून आभार आहेत. अगदी दिलगिरी व्यक्त करतोय, जर कुणाचा चुकून मापून सन्मान राहिला असेल तर मंडळाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय. मी धनंजय पाटील, डीबीएन लाईव्हची टीम, कॅमेरामॅन साहिल, दयन तांडेल आणि आमच्या जोडीने संपूर्ण टीमच्या वतीने सागर आम्ही पर्यंत या ठिकाणी थांबतोय. बारीक पाणी पड हे माझे गंगे तुला तुझ्या विना नाही मला बरं तुझी आठवण अख्खी रात येत बारीक पाणी पड हे माझे गंगे तुला कौस. बारीक पाणी पड हे माझे गंगे तुला कौस.